आज आहे खानदेशातील चौथा दिवस. आबाईने काढलेल्या अंगणामध्ये सुंदर अशा टिपक्यांच्या रांगोळीचे दर्शन करून आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आज चाय नाश्ता बनवायला आबाईला बाबाने मदत केली असावी, कारण किचन मध्ये बाबा खुर्ची टाकून बसले होते. त्यांना कुठलीही दखल अंदाजी न देता आपण आपला चाय नाश्ता कंप्लीट केला. इकडे तिकडे टाइमपास करत करत आज दुपारच्या जेवणाची वेळ लवकरच झाली होती आणि आज आबाईने जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बनवलं होतं, जे याच्या आधी मी कधीच खाल्लं नव्हतं. ते म्हणजे कैरीची भाजी. आमच्या घरी कैरीची बाग आहे, पण कैरीची भाजी पण बनवली जाते हे आम्हाला माहित नव्हतं. कैरीची भाजी आज मी पहिल्यांदाच खाल्ली होती आणि आबाईने इतकी मस्त बनवली होती जे मी शब्दात नाही सांगू शकणार. जेवण झाल्यानंतर मला एक कंटेंट सुचला होता, त्याच्यावर फटाफट रील बनवली आणि लगेच अपलोड पण करून टाकली. नंतर मी जाम भारी झोपी गेलो होतो, पण माझ्या मित्राला मी झोपी गेलेला देखवत नाही, त्याच्यामुळे त्यानं आबाईच्या नावाखाली मला उठवलं आणि चाय करायला धाडलं. मग काय, आज की चाय वैभव के नाम असा जयघोष करून मी चाय बनवायला चालू केली, पण मला सोडून ती सगळ्यांना आवडली. तोपर्यंत आपली रोशनी जी पण तिच्या कॉलेजवरून आली होती आणि कॉलेजवरून आल्या तिनं आबाईला आणलेली साडी 100व्या वेळी बघायला चालू केली आणि नंतर आईला पण व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर आईला साडी दाखवत होती, पण आईनं ऑलरेडी ती साडी 4-5 वेळेस पाहिली होती. आणि मी तुम्हाला याच्या आधीच्या मिनी ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की ही साडी आबाईला आणलेली आहे, पण आबाईपेक्षा जास्त ही रोशनीला साडी आवडली आहे. त्याच्यामुळे रोशनीनं आबाईकडून या साडीवरचा ब्लाऊज स्वतःसाठी शिवण्यासाठी परमिशन घेतली आणि आबाईची सगळ्यात छोटी आणि लाडकी नात असल्यामुळे आबाई कधी मना करणारच नाही. ब्लाऊज शिवण्याची परमिशन भेटल्यावर रोशनीचा आनंद गगनात मावत नव्हता. पण काही पण असो, जसं की तुम्ही बघता ही साडी रोशनीवर जाम भारी वाटते आणि कोणत्याही मुलींना दुसऱ्यांच्या कपड्यावर कब्जा कसा करायचा हे कधी शिकावं लागत नाही. मला वाटतं हे त्यांच्या रक्तातच असतं, जसं की तुम्ही तुमच्या वैष्णवी मॅडमलाच बघा ना. आणि रात्री मी संगीतला घेऊन नाव्याच्या दुकानमध्ये कटिंग करायला गेलतो आणि या लहान बाळाला पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली की मी पण लहानपणी कटिंग करायला असंच जायचो आणि ते दादा मला फळीवर बसून माझी कटिंग करायची. पण बघत बघत कशी आणि कधी बोच्या खालची फळी निघून गेली हे कळालंच नाही. कटिंग करून येईपर्यंत आबाईने जेवण वाढलं होतं. रात्रीच्या जेवणामध्ये आज खिचडी आणि पापड होते. आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात.